तर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा राहुल गांधींनी आरोप केला होता। निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार। महाराष्ट्रातील निवडणुका योग्य प्रक्रियेचं पालन करून झाल्या। कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं। निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीने आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं, पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे। स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे। तुम्ही जर अंपायर फिक्स केले तर मॅप आपोआप फिक्स होते। नरेंद्र मोदी आणि अमित शाह दोघांनी मिळून विरोधी पक्ष नेत्याची पर्वा न करता कायदा असा बदलला की 3 लोकांचं पॅनल, त्यापैकी हे 2 जण आणि तिसऱ्याला काही महत्त्व राहणार नाही। त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही निवडणूक आयोग हे निपक्षपाती पाहिजेत, ते एका पारदर्शक प्रक्रियेतून निवडले गेले पाहिजेत। ही जी व्यवस्था होती तुम्ही निवडणुकीच्या आधी बदलली। विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे त्यांचं पानिपत झालेलं आहे, चारी मुंड्याची लोकांनी केलेलं आहे, त्याला म्हणतात गिरे तो भी टांग ऊपर, अशा प्रकारचा हा प्रकार आहे। पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। या महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे या ठिकाणी महायुतीच्या बाजूने मतदान केलं। लोकसभेला त्यांना जागा जास्त मिळाल्या तेव्हा त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही, तेव्हा मतदार बरोबर होते, निवडणूक आयोग बरोबर होता आणि सगळं बरोबर होतं।